तर नागपूरच्या खंडपीठाने दिलेला आदेश निवडणुकीचा खेळखंडोबा झालाय। हा पोरखेळ आहे। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असा आरोप विजय वडेट्टीवार काँग्रेस नेते यांनी केलाय। नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गौडबंगाल आणि खेळखंडोबा झाल्याचं सगळं पुढे येतोय। काय हा पोरखेळ आहे? राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहेत। एकीकडे 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या असं सूर्यकांतच्या जे आता सीजे आहेत त्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता, पण घाईघाईमध्ये चुकीचं इंटरप्रिटेशन करून सूर्यकांतजी यांच्या निर्णयाचं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं गेलं। हे काय निवडणूक आयोगाला माहित नाही, पण सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही 27% आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात ठासून उतरवायचं होतं। अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही? हे सरकार कुठल्या दिशेनं काम करताय? आज निवडणूक आहे आणि उद्या मतमोजणी होणार होती, ती आता 21 वर गेली। म्हणजे ही संपूर्ण प्रक्रियामध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे। निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे, हे आता लपून राहिलेलं नाही। त्यांच्या इशाऱ्यावर काम करते आहे। कदाचित देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।